जनता पार्टी कामगार आघाडी संलग्न राष्ट्रीय सर्व श्रमिक संघाच्या वतीने मंडणगड तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. कोकण उपाध्यक्ष श्री नागेश चंद्रकांत देशमुख यांची प्रमुख उपस्थिती. रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी संलग्न राष्ट्रीय सर्व श्रमिक संघाच्या वतीने मंडणगड तालुक्यात पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या. भारतीय जनता पार्टी कामगार आघाडी कोकण उपाध्यक्ष श्री नागेश देशमुख यांच्या हस्ताक्षराने करण्यात आले. नुकतेच झालेल्या नियुक्ती प्रदान कार्यक्रमात अजय शंकर चोरगे यांची मंडणगड तालुका अध्यक्षपदी निवड करण्यात आली, तर तालुका उपाध्यक्षपदी श्री नंदू रामचंद्र डोंगरे, मंडणगड तालुका सरचिटणीसपदी प्रतिमेश एकनाथ भुवर, तर मंडणगड तालुका अध्यक्षा महिला आघाडीपदी तनुजा मयूर पातेरे यांची निवड करण्यात आली. यावेळी मंडणगड मधील नागरिकांच्या असणाऱ्या समस्या जाणून घेतल्यानंतर भाजपा कामगार आघाडी कोकण उपाध्यक्ष श्री नागेश देशमुख चांगलेच आक्रमक झालेले दिसून आले व त्यांनी मंडणगड मधील अधिकाऱ्यांना थेट इशाराच दिला आहे. म्हणजे आज आमच्या मुलांची परिस्थिती अशी आहे की त्यांना कामधंदा सुद्धा नाही आहे. इथं जरी कामधंदा आहे त्यांना पण करून देत नाहीत. तर त्यांना काम मिळावा त्यांच्यासाठी त्यांच्या पाठीशी तुम्ही राहावेत आणि त्या मुलांना साथ द्यावी आणि रोजगार चांगला चालू राहू द्या, हीच माझी विनंती. माझं नाव प्रतिभा शैलेश तांबे, तालुका मंडणगड आणि गाव मापरळ गावातून मी बोलत आहे. आदरणीय मुख्यमंत्री साहेब, आमच्याकडं म्हणजे खाडी असून पण मुलांना रेतीचा धंदा करून देत नाही. त्यांच्या एक मुलाच्या आयो आहे ती पण अडवली जाते. म्हणजे आमच्या मुलांना रोजगारच नाही. आमची मुलं त्या रोजगारासाठी मुंबईपर्यंत जावं लागतं. मुंबईला पण त्यांना म्हणजे भाड्याचे रूम वगैरे घेऊन असं परवडत नाही. म्हणजे इथे खाडीपट्टा असून पण त्यांना काम मिळत नाही. नमस्कार, मी नागेश चंद्रकांत देशमुख, भाजप कोकण कामगार उपाध्यक्ष. विषय असा आहे, आज मी मंडणगड तालुक्यामध्ये आज ह्यांच्या काही समस्या मी ऐकल्यात सगळ्या पूर्ण. काही मी यांना पदं पण दिलेत कामगारांची. तर महिलांचा विषय असा आहे की मंडणगड तालुक्यामध्ये आपली खाडी एक येते. त्या खाडीमध्ये म्हणजे तो कसा त्यांचं ते पोटच त्याच्यावरती खाडीवरती आणि शेतीवरती. पण त्या खाडीतली काही गोष्ट त्यांना भेटत नाहीत. आज स्थानिक इथं असून त्यांच्या मुलांना हाताला काम नाही आहे, त्यांना दम दिला जातो. तर माझी एवढीच विनंती आहे, जे इथले मंडणगड तालुक्याचे जे अधिकारी आहेत त्यांना सांगू इच्छितो की कुठेतरी मुलांना थोडंफार तरी हाताला काम लागण्यासारखं तरी थोडंफार इथं काम द्या. खाडी काय कोणाची एकट्याची नाही आहे, खाडी ही सर्वांची. खाडीमध्ये सोनं आहे, सोनं म्हणजे एक रीती प्रकार आहे. तो ती काय असू थोडंफार ते त्या मुलांना द्यावा, ही माझी जे इथले अधिकारी आहेत, तहसीलदार असू द्या, जे प्रांत असू द्या, नाही तर कलेक्टर साहेब असू द्या, त्यांना हात जोडून विनंती आहे की येणाऱ्या तुम्ही मुलांचं भविष्य उद्ध्वस्त करू नका. आज त्यांचं खूप वाईट परिस्थिती आहे. त्यामुळे जर तुम्ही ह्या गोष्टी जर ऐकल्या नाहीत ठराविक अधिकारी मंडणगडचे, तर मला पुढचं पाऊल उचलायला लावू नका. आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच आदरणीय रवींद्र चव्हाण साहेब, आदरणीय धैर्यदादा पाटील, आदरणीय प्रवीण भाऊ दरेकर, आदरणीय प्रशांत साहेब ठाकूर, आदरणीय निलेश राणे साहेब, आदरणीय आमचे कामगार नेते प्रमोदजी साहेब, तसेच आमचे कामगार नेते शैलेशजी पाटील साहेब की ह्या गावामध्ये ह्या मंडणगड तालुक्यामध्ये खूप अन्याय होते मुलांवरती. आज एवढी परिस्थिती वाईट आहे की ह्याच महिला बोलल्या माझ्यासमोर, त्यांची काय परिस्थिती की थोडंफार तरी इथं लक्ष टाकावे. कारण की मी एक भारतीय जनता पार्टीचा एक छोटासा कार्यकर्ता आहे. आज त्यांच्या भावना ऐकल्यात मी. जर ह्या अधिकाऱ्यांनी जर ऐकलं नाही आहे, जर इथल्या मंडणगड तालुक्याच्या अधिकाऱ्यांना ऐकलं नाही, तर यांच्यावरती कडक कारवाई व्हावी ही खूप खूप विनंती आहे. मी एवढं थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शंभूराजे.
राजनीती भ्रष्टाचार वृत्तवाहिनीसाठी ब्युरो चीफ, रायगड.